नमस्कार सर. पोलीस भरतीच्या मुलांसाठी खास महत्त्वाच्या 5 सवयी. महत्त्वाच्या सवयी म्हणजे आपल्याला सिरियसली पद मिळवायचं असेल तर ह्या सवयी तुम्हाला पाळणे आवश्यक आहे. सगळ्यात पहिली सवय, आपल्या समाजातले होणारे सण समारंभ असेल, देवी गणपती असेल, पहिल्यांदा बंद करून टाकायचं. का बंद करायचं? कारण की त्यामध्ये गेलं तर आपलं डायव्हर्शन होतं. तुम्हाला वाटतं एक दिवस गेलो तर काही होत नाही, पण 3-4 दिवस आपलं मन लागत नाही. त्यामुळे ते बंद म्हणजे बंद. कुठपर्यंत? जोपर्यंत तुमचं रायटिंग होत नाही, रिटन टेस्ट होत नाही तोपर्यंत. ही झाली पहिली सवय. दुसरी अजून महत्त्वाची सवय म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचं फिजिकल. तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी एक टाईम तुमचं फिजिकल होणं आवश्यकच आहे. त्यानंतर फिजिकलसोबतच स्ट्रेंथ ट्रेनिंग, याचा अर्थ जिम झाला पाहिजे. आता जिम जरी नसला गावाकडं तरी तुम्ही दगडं घेऊनही जिम मारू शकता. त्या ठिकाणी उठबशाही तुम्हाला मारतात. अशा विदाऊट जिम जे काय असेल आपल्याला ते सुद्धा मारतात, जेणेकरून शोल्डर स्ट्रॉंग होतील, थाईज स्ट्रॉंग होतील. रनिंगसाठी आणि गोळ्यासाठी त्या गोष्टी आवश्यक आहे. नुसतं पळून पळून तुमचा गोळा प्लस थाईज तुमच्या कमी व्हायला लागतील, त्यामुळे त्रास होतो. म्हणून हे दोन्ही गोष्टी तुम्हाला आवश्यक आहेत. तिसरी महत्त्वाची सवय, आपण जर गेलो असेल तर अभ्यास. त्यातला महत्त्वाचा विषय गणित आणि बुद्धिमत्ता. रोज रात्री 8 पासून रात्री 12पर्यंत गणिताचा आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास व्हायला पाहिजे आणि नंतर त्याच्यावर डिस्कशन व्हायला पाहिजे. म्हणजेच ते कोणते कोणते प्रश्न येऊन गेले ते तुम्ही पाहायला पाहिजे. त्यानंतर GSचा जर विषय केला नंतर सवय, तर GS तुमचं जो फिजिकल तुमचा झाला तर त्यानंतर जे GS सुरू करायचं तर संध्याकाळपर्यंत GSचा अभ्यास पाहिजे. ही एक महत्त्वाची सवय. आणि जेवण झाल्यानंतर आपल्याला जवळपास झोप येते, तर त्यावेळेस काय करायचं की एक पेपर तुमचा मिनिमम, 2 सोडवलं तर आनंदच आहे, पण एक पेपर कोणते मागचे येऊन गेलेले एव्हरीडे 1 पेपर सोडून व्हायला पाहिजे. आणि तो पेपर सोडून झाल्यानंतर 10-15 मिनटं त्यावर डिस्कशन पाहिजे. फक्त पेपरवरच डिस्कशन पाहिजे. प्रश्न जर तुमचा कठीण असेल, गणित आलं नसेल, बुद्धिमत्तेचा प्रश्न जमला नसेल, तर 2-3 मित्र असतील तर डिस्कस करून तो पेपर पूर्ण क्लिअर करायचे. ह्या जर 5 सवयी तुम्ही पेपर होईपर्यंत बाळगल्या आणि 1 वर्ष जर तुम्ही दिलं तर तुम्हाला 100% यश त्या ठिकाणी मिळतं.